नमस्कार. आज आपण शेंगदाणा, तीळ, खोबरे याची मिक्स चटणी बनवणार आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य: सफेद तीळ, शेंगदाणे, खोबरं, लाल तिखट, मीठ, लसूण. आता आपण हे सगळं हलकंसं भाजून घेतलेलं आहे सेपरेट, आणि दळताना पण आपण हे वेगवेगळं दळणार आहोत. आपण आता हे सगळं वेगवेगळं बारीक करून घेतलेलं आहे. आता आपण हे पुन्हा सगळं एकत्र करणार आहोत. यामध्ये आपल्या चवीनुसार लाल तिखट टाकायचे आणि लसूण, आणि हे पुन्हा एकत्र करून पुन्हा मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत, तेव्हा ते एकजीव होईल. सगळ्या वस्तू एकत्र करून मिक्सरमध्ये दळून घेतलेलं आहे. लक्षात ठेवा, मिक्सरमध्ये दळताना त्यामध्येच लाल तिखट, मीठ, लसूण टाकून दळा आणि सगळं एकत्र करून असं एकजीव होईल, आणि नंतर ते थोडंसं मोकळं करून घ्या. आपली चटणी तयार झाली आहे. ही चटणी तुम्ही भाकरी, चपाती, थालीपीठ किंवा परोठे याच्याबरोबर पण खाऊ शकता, आणि ही 15 ते 20 दिवस सहज टिकते आणि चवीला पण फार छान लागते. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.